नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इन टॉप हाऊस सेक्टर 19 ऐरोली इथे राहणाऱ्या आज सासूबाई आणि सुनबाईंना भेटणार आहोत. सासूबाई आहेत प्रतिभा एकनाथ वाणी, तर सुनबाई आहेत शीतल अमोल वाणी. या दोघींनाही बोलतं करूया, दोघींमधलं नातं कसं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि मग संवाद साधूया अमोलरावांशी. त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत त्याही जाणून घेऊया. चला जाऊन भेटूया वाणी कुटुंबाला. सगळे वाट बघतायत. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही आहे. त्यांनी आम्हाला सून म्हणून कधी वागवलंच नाही, मुलगी म्हणूनच वागवलं. सुनबाई माझी प्रेमळ आहे, कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही माझी. ती समजून घेते, कुठलं काही असेल तरी आम्ही प्रेमाने एकमेकींना समजून घेतो. दोघींमध्ये फार असं काही कधी विकोपाला जातील असे कुठल्या गोष्टीवरती मतभेद होत नाहीत. त्यामुळे मुलगा म्हणून माझं आणि नवरा म्हणून माझं आयुष्य थोडं सुखकर आहे. खूपच छान स्वभाव आहे माझ्या सासूचा. नमस्कार. नमस्कार. वेलकम वेलकम. घ्याऊ खा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. अमोलरावांनी केला मला सौभाग्याचा आहे. द्या ओळख करून सगळ्यांची. सासूबाई, सासरे, नमस्कार. ही मोठी मुलगी, जाऊ, मिस्टर, माझे पप्पा, आई, नमस्कार. माझा भाऊ, ती लहान मुलगी, हो हेमा, मेघा या माझ्या बेस्ट फ्रेंड. बरोबर. हे सोसायटीतले नमस्कार सगळ्यांना. प्रणिता. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं, सगळ्या गोष्टी अशा पटापट करता का तुम्ही? हो. नाही, एकाचं नाव सांगताना त्यांच्याकडे बघेपर्यंत यांनी दुसऱ्यांची ओळख करून दिली. सगळं काही काही धडपड आणि पळापळ असते वाटतं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आज सासूबाई बसलेत बाजूला. हो हो की नाही? काय सासूबाई, कसं वाटतं आज? छान वाटतं एकदम. तुमचं बालपण कुठलं? धुळे जिल्हा पाष्टे म्हणून गाव आहे, तिथलंही. लग्न करून तुम्ही कुठे गेला? जळगाव जिल्हा एरंडोल तालुका कासोदा गाव आहे आमचं. पण आम्ही लग्न करून आल्यानंतर मिस्टर सर्व्हिसला असल्यामुळे आमचं सगळं कोकणात गेलं आहे. कुठे कोकणात? मंडणगड तालुका कुडूक खुर्द म्हणून महाडजवळचं गाव होतं, तिथे 17 वर्ष काढलीत आणि त्याच्यानंतर दापोली तालुक्यात 17 वर्ष काढलीत. मग तुमचा जन्म कुठला? माझा मामाकडेच जायखेडला सटाणा तालुक्यात आहे आणि सगळं बालपण माझं मालेगावला गेलं. कसं वाटतंय आज होम मिनिस्टरमध्ये तुम्ही आहात? काय वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्ही याल असं होम मिनिस्टरमध्ये वाटलं होतं का? नाही वाटलं होतं, पण इच्छा होती की जायचं कधीतरी आपण होम मिनिस्टरमध्ये. हो की नाही? हो, आम्ही कार्यक्रम बघतो त्याच्यामुळे वाटतं की कधीतरी आपण जावं. पण सुनेबरोबरच आता खेळ खेळायला मिळणार. हे नव्हतं माहिती, हे नाही. मग तुमचं सगळं शिक्षण वगैरे कुठे? माझं प्रायमरी सेकंडरी मालेगावलाच झालं. नंतर मी चांदवडला बी फार्मसी केलं आणि त्यानंतर लगेच पासआउट झाल्यावर लगेच लग्न झालं. कसं काय लगेच लग्न कसं होईल? हां, मग पप्पांनी लगेच आमंत्रण दिलं. रितसर चहापोह्यांचा कार्यक्रम झाला, यांचा होकार आला. लगेच 8 दिवसात साखरपुडा, 3 महिन्यात लग्न. फारच फास्ट आहे हो तुमचं सगळं. तुमचं बालपण कुठे हो? बालपण कोकणात. जन्म जळगावला झाला, पण वडील सर्व्हिसला कोकणात असल्यामुळे प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन कोकणातच झालं. मग तुमचं कॉलेज वगैरे सगळं? मी आधी 10वी नंतर डिप्लोमा केला रायगड जिल्ह्यात. नंतर मी डिग्री केली अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये आणि नंतर मग लग्न मालेगाव. पण एकदम मालेगावला का गेला बघायला मुली? आमच्याकडे मुलीकडनं आमंत्रण असतं. म्हणजे हां, मग माझ्या मावशीने हे स्थळ सुचवलेलं. पण त्यांना कसं कळलं? म्हणजे माझी जाऊ आणि मावशी एकाच गावचे, मोठ्या जाऊबाई माझ्या. मग त्यांनी सांगितलं की सासूबाई सगळं घर छान आहे, तुम्ही आमंत्रण द्या. मग आमंत्रण दिलं. मग हे बघायला. पण आमंत्रण देण्यापूर्वी तुम्हाला माहिती होतं कोणाला आमंत्रण देत आहे? हो हो, म्हणजे तसं सगळं माहिती होतं. कसं काय पप्पांनी तुम्हाला सांगितलेलं. आमच्याकडे बायोडाटा येतात ना मुलांचे, म्हणजे एक बुक असतं त्यात सगळे मुलांचं दिलेलं असतं त्यानुसार. मग ह्यांचे एवढे होते, पण त्यातनं ह्यांनाच का आमंत्रण पाठवलं तुम्ही? पप्पांनी बघितलं सगळं, कुठल्या क्रायटेरियात बसताय, स्वतःचं घर पाहिजे वगैरे असं. मग त्यात हे झालं. तुम्ही दोघे पहिल्यांदा कधी भेटला? बघायला आले तेव्हाच, आधी लग्नाच्या म्हणजे साखरपुड्याच्या आधी फक्त बघण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्या आधी कधी बघितलेलं नाही. हे किती वाजता आले होते?
यांनी टाइम 3चा दिलेला, आले 7 वाजता बघा. का असं केलं हो तुम्ही? ऍक्च्युली त्यांनी 50 मुली बघितल्या, 2 वर्ष फिरले, मग मला म्हणजे माझं झालं आणि माझं हे दुसरंच आमंत्रणात जमलंय. त्यांनी 50 मुली बघून मग थांबा विचारूया का हो? सगळीकडे माझ्यामध्ये लेट केल्यामुळे गडबड झालेली दिसते तुम्हाला. काय झालं? पोचायला उशीर झाला, लांब आहे ना. मुंबई ते मालेगाव. कुठून निघाले होते तुम्ही? इथून मुंबईवरून. सकाळी निघाले होते? हो. निघाले ऑन द वे नाशिकला एक स्थळ बघायचं होतं, ते बघितलं. तुम्ही काय पर्यटनाला गेला होता का? पण ज्या दिवशी यांना बघितलं त्या दिवशी बोलणं झालं तुमचं? नॉर्मल जे सगळे नातेवाईक बसले होते, थोडेफार प्रश्न प्रश्न विचारतात तेवढेच. बाकी तुम्ही दोघे बोलणार नाही? नाही, आमच्याकडे तसं नव्हतंच की मुला मुलींना बोलायला द्यावं. नाही, जे आहे ते समोरासमोरच बोलायचं. पण अशी नजरानजर झाली होती? नाही, मी तर डोळ्यात बघितलंच नाही. नजरेचा प्रश्न आहे, हा मुलगा आहे असं. बाकीचे सगळे मोठी लोक होती, ती प्रश्न विचारत होती. थोडंसं एका ह्याच्यात बघितलं की असं असं मुलगा आहे, स्पेक्स आहे. कोपऱ्यात होतं एकदम. कोपऱ्यात होते ते हळूहळू मध्ये आले. होकार किती दिवसांनी झाला मग तुमचा? लगेचच, आठवड्याभरातच. कारण मला पण दुसऱ्या जे पहिलं आमंत्रण त्यांचा पण होकार होता. मग यांना लगेचच कळवायला यांनी सांगितलं की आपलं स्थळ हातातनं चाललं जाईल, म्हणून यांनी लगेचच होकार कळवलं. हो, असं झालं का? काय झालं? का लगेच होकार कळवला? कारण काय? नाही, मुलगी पसंत होती, म्हणजे मला आवडली होती, घरच्यांना पण आवडली होती. मग वेळ करण्यात काही पॉईंट नव्हता. आणि मग दोघं एकमेकांशी पहिल्यांदा कधी बोलले? नंतर मग साखरपुड्यानंतर मग फोन सुरू झाले. त्याच्या आधी एकदा फोन आलेला की काय गिफ्ट देऊ तुला. नंतर मी म्हटलं मला काही नको. मग लग्नानंतर म्हणायचं नाही की नंबर कसा मिळाला तुमचा? नंबर घेतला असेल. काय हो, कुठून घेतला? ऍक्च्युली माझ्या भावाने दिला असेल, असं काही असेल. काय उगाच काहीतरी ढकलताय आता? नाही. तुम्ही त्यांना बोलू द्या ना. कुठून मिळाला हो नंबर? नाही, पप्पांकडूनच घेतला होता. घेतला होता नंबर? हो. बरं, सासूबाई सुनेला बघितलं तेव्हा काय तुम्ही 50 ठिकाणीच गेला असाल? सासूबाईंनी डायरेक्ट साखरपुड्यातच बघितलं. त्याच्या आधी बघितलं नाही, नव्हतं? फोटो नाही, काय नाही. आमच्याकडे मुलाला मुलगी पसंत, सासरे मोठे लोक, आणि सासूबाईंनी बघितलंच नव्हतं. डायरेक्ट साखरपुड्यातच बघितलं. त्याच्यापूर्वी काही बघणं नाही, बोलणं नाही, काहीच नाही. पण जेव्हा बघितलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं बघितल्यानंतर. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. तुम्ही त्यांना होकार देण्यामागचं काय कारण होतं? नाही, वेल सेट होतंय, सगळं व्यवस्थित होतं, घरचे वगैरे. मग हे असे शांत आहेत का? हो, ते शांतच आहे. खरं शांतच आहेत. 9 वर्षात कधी रागावलेत का? हो, होतात ना, हायपर होतात कधी कधी. ते? हो, ते वाटतं असे शांत आहे, पण तसं नाहीये. हा. आणि तुमच्या बाबतीत कसं काय, सासूबाई आणि सुनबाई? चांगलं प्रेमाचं नातं आहे, आई मुलीसारखं. हो. काय हो? हो, आमचं छान ट्युनिंग जमतं. का असं ते? म्हणजे काही मतभेद होत नाही असं. नाही होत? नाही. कशामुळे? म्हणजे जर बऱ्याच घरांमध्ये, काही घरांमध्ये नाही मतभेद होतं, होतात. म्हणजे काही वेळेस होतं, पण असं माझी चूक असेल तर मी लगेच ऍक्सेप्ट करून घेते, किंवा मग असं फुगून वगैरे बसत नाही. जे ते बोलून मोकळी होते. काय बघा ना, काय वेगवेगळ्या गप्पा असतात. आता या ठिकाणी एक पहिला खेळ, त्या खेळात काय होणार बघूया. संसाराचा गाडा आहे, बरोबर आहे. एकीकडे अनुभव आहे आणि एकीकडे 9 वर्षाचा संसार आहे. या बैलगाडीमध्ये ना ते चेंडू ठेवायचे. ओके. एकीने कोणी ठेवायचं तुम्ही ठरवा, कोण ठेवणार. 20 चेंडू राहिले पाहिजे या गाडीत. आणि थ्रो करायचं असं? नाही, असे ठेवायचे, तुम्ही अरेंज करायचे. ओके. व्यवस्थित एकीने कोणीतरी अरेंज करायचे. मी अरेंज करते. तुम्ही अरेंज करा. आणि मग सासूबाईंनी त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ती बैलगाडी हळू ओढत न्यायची. ते चेंडू आतले पडले नाही पाहिजेत. 20 चेंडू ठेवायचे. गाडी जेव्हा त्या समोरच्या चटईवर जाऊन थांबेल त्यावेळेला किमान 15 तरी चेंडू त्यामध्ये असले पाहिजेत. त्याचा बॅलन्स कसा करायचा दोघींनी ठरवा, कोण काय करणार. ठेवतो. नक्की ठरलंय दोघींचं? हो. नक्की? हो. चला, वेळ सुरू झाली. मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. होय 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 होय, चांदण्या रात्रीला प्रीतीचा सागर फेसाळ उधाणला. मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. चाफा हिरवा फुलला राणी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 9 8 7 6 5 4 3 पुढे अजून. अभिनंदन. अभिनंदन.
अभिनंदन. तर आता घरातल्या सगळ्यांना तुमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते ऐकायचंय. व्यवस्थित आहे ती, स्वभावाने शांत वगैरे. लहानपणापासून हो, कधी तक्रारी यायच्या शाळेतून? शाळेत ती तिकडच्या तिकडे मिटून यायची, घरापर्यंत कधी भानगड आणायची नाही. मग आता इकडच्या काही 9 वर्षात तक्रारी केल्या नाही, का काही नाही, तुमच्याकडे? इकडे पण काही नाही कधी कंप्लेंट. जावयांबद्दल काय म्हणणं? जावाई एकदम व्यवस्थित आहे. जावयाचंच कौतुक जास्त आहे हो, मुलीपेक्षा. हो, बाबांकडे द्या. आमच्या जावई शांत आणि समजून घेणारे एक म्हणजे हे आहेत. मुलगी एकदम म्हणजे तसं डॅशिंग आहे, तो समजून वगैरे सर्व ऐकून घेईल, सर्वांशी व्यवस्थित प्रेमाने संबंध. तिचं बोलणं एकदम हे असेल, पण ती सर्वांचे मन जिंकून घेते बोलल्याने. अच्छा, पण बोलण्यामध्ये असते ती धार हो असते. हो, धार असतेच थोडीशी ते, पण ते सर्वांचे बोलतानाही मन जिंकून घेते ती. त्यांच्या ज्या सासूबाई आहेत त्यांच्या सुनेच्या याच्यात म्हणजे त्यांचं कधीच असं तक्रारही नाही कधी. त्याच्यात सर्व त्यांच्या पद्धतीने त्याही समजून घेतात, तेही समजून म्हणजे त्यांच्या एकमेकांबद्दल तक्रारचा प्रश्नही येत नाही कधी. चिरंजीवाकडे द्या. तुमचं काय म्हणणं आहे दोघींबद्दल? छान आहे. खूप सपोर्टिव्ह आहे, प्रेमळ आहे. दोघींमध्ये जास्त प्रेमळ कोण आहे? आई आई आई. बघा, थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत. छान आहे त्यांचा स्वभाव, खूप छान आहे. खूप लवकर मैत्री करतात. बोलणं त्यांचं जरी त्यांचे पप्पा म्हटले की थोडं धारदार आहे, हो आहे त्यांचं बोलणं धारदार, पण त्यांच्या मनात नाही. म्हणजे ते जे आहे ते बोलून मोकळ होतात. त्यांना मागे बोलण्यापेक्षा समोर बोलायला जास्त आवडतं. तुम्ही कधी आला या घरात? माझ्या लग्नाला आता 7 वर्ष झाले. या 9, या थोड्या सिनियर आहेत. हो, आम्ही 3 वर्ष दोघे एकत्र होतो. आम्ही 3 वर्ष एकत्र राहिलो, नंतर आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. तुमच्या दोघींमध्ये कोण जास्त चांगलं आहे? मला वाटते ते सासूबाई सांगू शकतील. आणि जाऊबाई आणि सासूबाईमध्ये जास्त चांगलं कोण आहे? दोघींचा वेगवेगळा रोल आहे माझ्या लाईफमध्ये, त्यामुळे मी दोघींनाच चांगलं मिळेल. एकीला 60 मार्क आणि एकीला 40 मार्क द्यायचे तर कोणाला द्या? ॲक्च्युली माझं जे पहिलं वर्ष होतं घरात त्याच्यामध्ये मी माझ्या जाऊबाईला 60 मार्क्स, अच्छा. आणि नंतरच्या याच्यात माझ्या सासूबाईला 60 मार्क्स. बरं, आता या खेळामध्ये तुमच्या हातात सासूबाई आणि सूनबाई असं लिहिलेलं आहे. सासू आणि सून. आमच्या दिशेने जे तुम्ही पकडणार ते उत्तर असणार आणि तुम्ही सगळ्यांनी गुण मोजायचे. आता बघूया या दोघींपैकी सर्वाधिक गुण कोणाला मिळणार आहे. हां, आणि ते परीक्षक म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. काय गोड हसतायत ना. पहिला प्रश्न जो मगाशीच विचारला, दोघींपैकी जास्त प्रेमळ कोण आहे? सासूबाई. चला, या घरामध्ये जास्त काम कोण करतं? सून. या दोघींपैकी लवकर कोण चिडतं? आणि तुम्ही आघाडी घेतली 2 पॉइंट. कोणाला जास्त घाबरता? पास. नाही, पास नाही, उत्तर द्यायचंच आहे तुम्हाला. सासू. कोणाला समजावणं जास्त सोपं आहे? सासूबाईंना का सूनबाईंना समजावणं जास्त कठीण आहे का? नाही, पण समजावं लागतं. आईला एकदा सांगितलं तरी. भावना पोचल्या. आता किती झाले? सासूबाईंना किती आणि सूनबाई? त्यामुळे या खेळात विजेत्या ठरल्या सासूबाई. अभिनंदन. मुलाने काय केलं बघितलं तुम्ही? हा, आई कशी जिंकेल याचा पूर्ण प्रयत्न केला ते. झी मराठीकडून सासूबाई ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासूबाईंना ही इतकी जड वस्तू दिली, सूनबाईंनी हात पण नाही लावला त्याला. नमस्कार पुन्हा एकदा. पण काय गमती असतात ना. हे शेवटी घर आहे, कुटुंब आहे. तुम्हाला सगळ्यांचे स्वभाव 9 वर्षात एकमेकांना माहिती झाले. हो हो. पण तरीसुद्धा असं होतं ना की या सगळ्या खेळामध्ये का तो घरातला जो मुलगा असतो, नवरा मुलगा, तो उगाच दडपणात खाली येतो अशा प्रश्नांनी. कशामुळे येतो? खरं यायला नाही पाहिजे ना. सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत तर. आईचं नाही बोललं तर आई रागवेन, किंवा बायकोचं हो नाही म्हटलं तर बायको रुसेन, असं काही वाटत असेल. पण हे असं होतं का? रुसते का बायको? हां, कधी कधी रुसायलाच पाहिजे ना मग. कधी कधी. म्हणजे आज त्यांनी जर 5 उत्तरं तुमच्या बाजूने दिली असती तर काय बिघडलं असतं? नाही, जे खरं आहे ते बोलले ते. लगेच बाजू घेतली त्यांची. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? मुलाने जरा जास्तच तुमची बाजू घेतली असं नाही वाटत आज? त्याला जे योग्य वाटलं ते केलं त्यांनी. बरं, आता ना काही तक्रारी आहेत, बघूया काय आहे.
सासूबाई, तुमच्याबद्दल असं कोणीतरी म्हटलेलं आहे की तुम्ही सुनेला फळं खायला फार लावली, सवय लावली. हे खरं आहे? हो. काय सुनबाई, तुम्हाला विचारतो, खरं आहे? हो. म्हणजे काय आहे फळांचं? ॲक्च्युली यांना कोकणात असल्यामुळे सगळ्या प्रकारची फळं, म्हणजे कुठेही काही फळ खूप सारे, पण मला एवढं नाही आवडत. पण आमच्याकडे नेहमी फ्रीज तुम्हाला 5-6 प्रकारची फळं सापडतील आत्ता पण. सासूबाई जेवणाच्या बाबतीत सुगरण आहे. हो. तुम्ही या घरात आल्यानंतर सांगितलं त्यांना पहिल्यांदा जेव्हा त्यांनी उत्तम जेवण केलं तेव्हा छान करता म्हणून? हो हो, नक्कीच. लगेच सांगितलं? हो हो. तेव्हापासून त्याच करतात? नाही, असं काही नाही. अरे छान, घरात छान जेवण व्हावं म्हणून म्हणतोय मी. नाही, सुनबाई नंतर कसं मग करतात मी तो पण- जेवण? चांगला करतात. कुठला पदार्थ खूप चांगला करतात? भटुरे छोले. थांबायला पाहिजे आज इथे. काय वाचू की नको असं झालंय मला. हे कोणीतरी राग काढलाय तुमच्यावरती. घरचं काम करत नाही, अरे बापरे. मैत्रिणींबरोबर सतत पार्टी आणि पिझ्झा खात असते. काकांनी लिहिलं असेल. बघा तो बघा, बदमाश. कुठल्याही गोष्टीवरती आपलं मत तुम्ही ठामपणे मांडता. काही जणांना ते फटकळपणाचं वाटतं. हो आहेच. खरंय? हो. काय असंच आहे. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही विस्तार करून पाल्हाळ लावून सांगता. खरंय हो सासूबाई? हो हो, हा? अगदी खरंय. म्हणजे अगदी गोष्ट एवढीच असणार पण एवढी करून सांगणार. संदर्भासहित हो, हो, स्पष्टीकरण हो. देत. काय हो? हो. असे काही गमतीशीर आरोप. काय म्हणणं आहे तुमचं? सासूबाईंनी स्वभावात इतक्या वर्षात झालं नाही, पण तरी बदल करायचा असेल तर कुठला केलेला तुम्हाला आवडेल? मुलांना ते आम्ही रागवलं का पटकन जवळ घेणार, त्यामुळे अति लाडावलेत असं म्हणायला पाहिजे. मुलं म्हणजे माझी मुलं. घाबरलो मी. म्हणजे नातू म्हणा, नातवंडांना. हो, मला वाटलं नातवंडांना. त्यांच्या मुलाला ते नाही. आणि तुमचं काय म्हणणं आहे? सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिने हट्टी स्वभाव सोडावा. हो ना, हो. थोडा कमी करायला कमी पाहिजे. करायला. दोघींच्याही स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे असं वाटतं? शीतल थोडी तापट आहे आणि लवकर रिॲक्ट करते. मी तिला तेच सजेस्ट करेन की थोडं कमी रिॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. तापटपणा थोडा कमी करायला हो की नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतो. म्हणजे तुम्हाला नाही म्हणत, त्यांनाही त्रास होतो ना, तो कमी होईल म्हणून. आणि आईने ते जास्तच विस्तार करून जे सांगते ते तिने शॉर्टमध्ये सांगायला पाहिजे. मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? थोडा वेळ द्यावा अजून आम्हाला. वेळ कमी देतात. हां. तुमचं काय म्हणणं आहे? मुलांनी काय बदलायला पाहिजे स्वभावात? काही गरज नाही त्याची हां, स्वभाव आपला तो बदलण्याची. बाब्या. तसं नाहीये, परिपूर्ण आहे स्वभाव, त्याच्यामुळे ते बदल करू काही शकत नाही तो. अरे आता सुनेने सांगितलं थोडा वेळ द्यायला पाहिजे घरात. आता ऑफिस आहे, जॉब आहे, तर तो त्याच्या वेळेनुसार येणार. आता आपली मुंबई तर माहिती आहे तुम्हाला. काय माहिती आहे? ट्रॉफिक कशी असते ती. काय ट्रॉफिक असते? सगळं चिटचिटाट असतं, उगाच काहीतरी. सगळं मुंबईवर ढकलून मोकळे व्हा आमच्या. हा, तुम्ही क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल आज? सासू सासऱ्यांचीच. कधी माझ्याकडनं जास्त बोललं गेलं असेल, कधी त्यांना माझ्या बोलण्यातनं दुखावले गेले असतील तर नक्कीच त्यांचीच मागेन. तुम्ही आज क्षमा मागायची असेल इतक्या वर्षात? माझ्याकडनं जे कोणी मोठे दुखावले गेले असतील तर मी माझ्याकडनं क्षमा मागते. धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला? मुलांना. मुलांना. हो, कारण ते सांभाळत आहेत ना आजपर्यंत. अरे इतकी वर्ष तुम्ही सांभाळलं, ते आमचं कर्तव्य होतं. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाला? जाणते अजाणतेपणे जर मी कुणाचं मन दुखावलं असेल किंवा माझ्या बोलण्याने कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची सगळ्यांची क्षमा मागेन. आणि धन्यवाद द्यायचे असेल? आईवडिलांना. मी ना एका बाऊलमध्ये सासूबाई आणि सूनबाई अशा चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. तर आता त्यातली एक चिठ्ठी मिस्टर उचलणार आहेत. तर मला बघायचं आहे ती चिठ्ठी नेमकी कोणाची उचलणार. कसं वाटतं आता? मला चूज करायचं आहे म्हणून मला टेन्शन वाटतंय. का टेन्शन? दोघींपैकी चूज करणं म्हणजे ऑलवेज. कारण आज पैठणी कोणाला एकेलाच मिळणार आहे. ती कोणाला मिळणार हे तुम्ही ठरवायचं आहे. चल बघूया. प्रीत सांगा काही दिशांना प्रीत गंध साई. ही चिठ्ठी आज यांनी निवडलेली आहे. ज्यांचं नाव त्यांना पैठणी मिळणार. चला आता मला बघू द्या की नेमकं कोणाची निवड केलेली आहे मुलांनी. सासूबाई, अगं बाई सासूबाई, आहा. सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीचं नाणं तुमच्यासाठी. नमस्कार. आणि बहिणींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.